नमस्कार. श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, मानसिक शांतता मिळण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी श्रावण सोमवारी महादेवाची पूजा व उपवास केले जातात. या उपवासामध्ये दिवसातून एक वेळ जेवण करून उपवास करतात. काही ठिकाणी दुपारी जेवण करून दिवसभर उपवास करतात. पण उपवास सोडण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची. संध्याकाळी पुन्हा देवासमोर दिवा लावून महादेवाचं दर्शन, आरती करावी. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा आणि सात्विक अन्नाचा घास घेऊन उपवास सोडावा. रात्री हलके जेवण किंवा सात्विक भोजन करूनच उपवासाची सांगता करावी. उपवासामध्ये फलाहार तुम्ही घेऊ शकता. साबुदाण्याची खिचडी, उकडलेले रताळे, दुधाचे पदार्थ खाऊ शकतात. जेवणात किंवा पदार्थात साधा मिठाऐवजी तुम्ही सदैव मीठ जे या उपवासाला तिखट मीठ खात नाही त्यांनी फळं आणि गोड पदार्थ खावेत. या उपवासात कांदा, लसूण आणि तांदूळ, गहू यासारखे धान्य खाणे टाळावे. उपवासाला वरई, भगर चुकूनही खाऊ नये.